या ठिकाणी बरेच मान्यवर बोलले, परंतु अद्यापही प्रश्न गुलदस्त्यात आहे. एससी वर्गीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, आतापर्यंत प्रश्न सुटला नाही. जाणून घेऊ प्राध्यापक DS लोहार यांच्याकडून, एससी उपवर्गीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, काय सांगा? एससी प्रवर्गाचं उपवर्गीकरण करणे हे संविधानाच्या विरोधात आहे. उपवर्गीकरण महत्त्वाचं आहे का संविधान महत्त्वाचं आहे? तर संविधान महत्त्वाचं आहे. आणि संविधानकर्त्यांनी संविधान सभेत असणाऱ्या 292 बॅरिस्टरच्या समोर हा प्रवर्ग तयार करून त्याला मान्यता घेतलेली आहे. आणि ह्या प्रवर्गाला जे आरक्षण दिलं, हे आरक्षण गेल्या 70 वर्षामध्ये 13% एससीचं आरक्षण फक्त 4.5 ते 5% जागा भरल्या. बाकीच्या जागा का भरल्या गेल्या नाही याविषयी कोणताही समाज, कोणतीही संघटना बोलायला तयार नाही. गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जो प्रश्न निर्माण झाला अबकडचा, त्या अबकडच्या संदर्भामध्ये थोडीशी मागची पार्श्वभूमी जाणून घ्यावं लागते की या महाराष्ट्रातला महार मान समार हा जो शेड्यूल कास्टमध्ये घातलेल्या 59 जाती आहे, ह्या जातीला सामाजिक प्रतिष्ठा नव्हती, ह्या जातीला आर्थिक प्रतिष्ठा नव्हती, मानवी मूल्याचं यांचं हनन झालेलं होतं. इतकी अप्रतिष्ठित हे लोक होते. यांना सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करण्याचं, यांची सामाजिक प्रतिष्ठा जपण्याचं, यांना शिक्षणाचा अधिकार देण्याचं, यांना आर्थिक अधिकार देण्याचं, यांची उन्नती करण्याचं हे सगळं प्रावधान संविधानामध्ये असताना आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची गरज नाही. मूळ मुद्दा हा आहे की एससी एसटी साठी जे आरक्षण आहे 13% त्यावेळेला एससी होता, आज एसटीचं पर्सेंटेज वाढलेलं आहे. तर हे 13%च्या जागा सरकारने का भरल्या नाहीत हा प्रश्न प्रकाश आंबेडकर शिवाय गेल्या 30-40 वर्षाच्या राजकारणात कोणीही सरकारला विचारलेला नाही आणि कोणती संघटना यासाठी कधीही आक्रमक झालेली नाही. आमचा विकास कधी होईल जेव्हा आम्हाला नोकऱ्या लागतील. आता सरकारनं जागा जर भरल्या नाही तर तुम्हाला नोकऱ्या कुठून लागणार आहेत? मला उपवर्गीकरण मागणाऱ्याचं खूप आजू येतं, सामान्य माणसाचं नाही, मोठ्या वरच्या नेत्यांचं. विषय असा आहे की सध्या सरकार जागा भरतंय का? पहिलं तर एससीचा कोटा भरलेलाच नाही, आज रोजी जागाच काढत नाही. श्रीकांत जिचकार होता काँग्रेसचा, त्यानं 0 बजेट आणल्यापासून सर गव्हर्नमेंट जागाच काढायला तयार नाही कोणत्याच. आणि सध्या जागा काढणं सुरू आहे, सगळ्या जागा कंत्राटी आहेत. आजच जाहिरात आली स्टेट बँकेची, प्राध्यापकाच्या जाहिराती आहेत, MA PhD पाहिजेत पण CSB वर, म्हणजे 2000 रुपये त्याला एका दिवसाचे भेटतील. ज्याला 1.5 लाख रुपये पगार आहे त्याची जागा 2000 वर भरल्या जाणार आहे. तुमचं उपवर्गीकरण लागू झालं तरी काय उपयोग आहे? तुम्हाला 2000 वर करावं लागणार आहे ना. लढा आमचा या विरोधात पाहिजे, पण आमचा लढा या विरोधात उभा राहू नये म्हणून त्यांनी मागा मारत भांडण लावण्याचा प्रयत्न केला. ही ब्राह्मणी पॉलिसी आहे. ब्राह्मणांना समजून घेणं आहे पा, म्हणजे सत्ता आणि व्यवस्था या दोन गोष्टी जेव्हा आपल्याला कळतील ना तेव्हा आपल्याला यातलं मर्म समजतं. व्यवस्था ही ब्राह्मणाच्या हातात आहे आणि सत्ता ही ब्राह्मणाच्या हातात आहे. त्याच्यामुळे या देशाची न्यायव्यवस्था कसे निकाल देते तर ब्राह्मणाच्या सोयीचे देते. त्याच्यामुळे न्यायालयानं निकाल दिला काय फार मोठी गोष्ट नाही. कितीक न्यायालयाचे निकाल सरकारनं मोडून काढले, कितीक निकाल मोडून काढले सरकारने. म्हणजे सरकारला जर वाटलं तर न्यायालयाच्या निर्णयाचा वापर करते आणि नाही वाटलं तो निर्णय मोडून काढते. आता राहिला बदर समितीचा अहवाल. बदर समिती स्थापन केली, त्याचा अहवालच बाहेर केला नाही. त्याच्यात काय लिहिलंय कोणालाच माहित नाही आणि त्याच्यावर तुम्ही चर्चा घडवून आणता. तुमच्या मतं सांगा आणि त्या समितीत काय लिहिलं ते तर जाहीर करा, समाजाला समजू द्या ना. काहीच कोणाला माहित नाही आणि त्याच्यावर म्हणजे म्हैस पाण्यात आणि सांगा म्हैस सगळं डुक्कर आहे, सांगा म्हैस सगळं डुक्कर आहे. अरे काय ते दिसू तर द्या. बदल समितीचा अहवाल ओपन का केला नाही हा प्रश्न कोणी विचारायला तयार नाही. माझा मातंग समाजाच्या संघटनांना हा प्रश्न आहे की तुम्ही तरी बदल समिती वाचली का? नाही वाचली. मग त्यात आरक्षणाचं उपवर्गीकरण आहे हे नेमकं काय हे कळायला तर पाहिजे. आणि हे जे कंत्राटी भरत्या सध्या सुरू आहेत, सध्या वन क्षेत्राच्या जाहिराती आहेत. प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला जाहिराती त्याच्या भरणं चालू आहेत. म्हणजे जिल्ह्याचा वनपाल जर सोडला तर बाकी सगळ्या जाहिराती ह्या कंत्राटी बेसवर आहेत. तुम्ही जर जाहिरातीकडे लक्ष असेल तर मग कंत्राटीमध्ये कोणतं आरक्षण आहे? कंत्राटीमध्ये आरक्षण नाही, मग तुमच्या आबाकडाचा उपयोग काय होणार हा प्रश्न आम्ही आमच्या स्वतःला विचारला पाहिजे ना. आमचा विकास काय होणार?
गेल्या 70 वर्षामध्ये आम्हाला ज्या काही शासकीय नोकऱ्या लागल्या, शासकीय पगार मिळत होता म्हणून आमची थोडीफार उन्नती झालेली दिसते. त्यात मातंग समाज झिरो आहे असं अजिबात नाही, चर्मकार समाज झिरो आहे असंही अजिबात नाही. प्रत्येक समाजातले जे जे लोक शिकले, ज्यांना नोकऱ्या लागल्या, त्यांच्या कुटुंबाची प्रगती झाली. त्यांनी समाजाकडे लक्ष दिलं नाही हा भाग वेगळा, ते बाबासाहेबाला बेईमान झाले हा भाग वेगळा, राज्यकर्ते बाबासाहेबाला बेईमान झाले हा भाग वेगळा. हे सगळं घडत असताना फक्त RSSला जाती जातीमध्ये भांडणं पाहिजे. कारण मूळ मुद्दा आमचं जे संरक्षण आहे संविधानाने केलेलं, शिक्षणाचं, नोकरीचं, हे हाणून पाडणं चाललं. तुमचं शिक्षण काय माहिती आहे का? संविधान म्हणते मोफत एज्युकेशन, मोफत आहे तुम्हाला शिक्षण संविधानाने दिलेलं. आज रोजी तुम्हाला मिळते का? आज कॉलेजला 8-10 हजार रुपये फी झाली, तर ग्रॅज्युएशनला जा तुम्ही 8-10 हजार रुपये. औरंगाबादला जर तुम्ही देवगिरी कॉलेजला 80,000 रुपये फी भरावं लागते. हे कोणत्या संविधानात तरतूद आहे? हे उद्या मातंग समाजाचे असो, बौद्ध समाजाचे असो, पुढची पिढी शिकू शकणार आहे का? एवढी तुमची आर्थिक म्हणजे कुवत आहे का? अरे पुढची पिढी तर तुमची झिरो म्हणजे 100% अज्ञानी होणार आहे. पुन्हा तुम्ही वेठबिगार होणार आहे. तिसरीच पिढी, फार काळ नाही, तिसरीच पिढी आमची म्हणजे 50 वर्षात आमचे लोक 100% अज्ञानी असणार आहेत. आम्ही हे जे शिक्षण विकणं चाललं याच्या विरोधात आमचं आंदोलन असलं पाहिजे. संविधान बदलणं चाललं, संविधानाच्या एका कलमाला तोडणं चाललं. अबकडं लागू करणे म्हणजे संविधानाचं कलम तोडणे, बाबासाहेबावर अविश्वास दाखवणे. बाबासाहेबावर ज्याचा अविश्वास आहे त्याचं अबकडला समर्थन. बाबासाहेबाला कळलं नाही का की याचा विकास कसा घडून आणायचा? अरे तुमचे महामंडळ आहे, जर अभ्यास करत असाल तर तुमच्या महामंडळाला निधीच नाही. अरे SC साठी समाज कल्याण विभागाचा निधी रामदास आठवले स्वतः बोंबलले की माझ्या समाज खात्याचा निधी दुसरीकडे वळवला. कमीत कमी मला विचारायला पाहिजे, वळवला तर वळवला पण विचारायला पाहिजे होतं. अशी आमच्या खात्याची समाज कल्याण खात्याची अवस्था आहे. समाज कल्याण खात्याचा निधी महाराष्ट्रातलं सरकार बेधडकपणे लाडक्या बहिणीसाठी वापरत आहे. वाचत नाही का तुम्ही? युट्यूबवर पाहत नाही का? मग तुमचा विकास होईल कुठून? अबकडे लागू झालं म्हणजे विकास नाही होत. सरकारची नियत जर प्रामाणिक असेल तरच आपला विकास होऊ शकतो. आणि सरकारची नियत प्रामाणिक असण्यासाठी आम्ही आंबेडकरवादी होणं गरजेचं आहे. आणि नुसते तोंडानं आंबेडकरवादी होऊन नाही, आम्ही मतदानात आंबेडकरवादी होणं हे गरजेचं आहे. जोपर्यंत हे दोन्ही समाज मतदानातून आंबेडकरवादी होत नाही तोपर्यंत या आंबेडकरला काहीही अर्थ नाही. या ठिकाणी प्राध्यापक DS वाहक यांनी त्याचे मत मांडले, परंतु अजूनही प्रश्न काही सुटला नाही. SCचं उपवर्गीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. पुन्हा मी येतो ॲडव्होकेट राजेश दहाणे साहेब यांच्याकडे, जाणून घेऊ त्यांच्याकडून. आणि आता तरी कमीत कमी अबकडे वर्गीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्व बांधवांना सांगू इच्छितो की या देशामध्ये सर्वोच्च असं संविधान आहे आणि या देशाला संविधानिक पद्धतीनं त्याचा राज्यकारभार चालवा. या ठिकाणी सर्व कायदेशीर बाबीने सर्व गोष्टी व्हाव्या म्हणून यासाठी सर्वोच्च न्यायालय आपल्या देशामध्ये सर्वोच्च त्याला स्थान दिलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना, सर्व राज्यांना, सर्व जे काही नागरिक असतील भारतातील सर्वांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा बांधील असतो. त्या निकालाच्या विरुद्ध आपल्याला जाता येत नाही. लोकशाही असली तरी आपण त्या विरुद्ध आपलं मत प्रदर्शित करू शकतो, परंतु त्याच्या विरुद्ध आपल्याला वागता येत नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार दूरदर्शी व्यक्तिमत्व होते. ते महान होते, ते खूप म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान होते. आणि म्हणून त्यांनी संविधान निर्मिती करताना तुम्हाला सांगतो की आता आज जो 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे त्यानुसार आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं जाते. आणि त्या अनुषंगानं जे काही घडामोडी होत आहेत तर मी सांगतो तुम्हाला की सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचा जो बेसिक आधार आहे, ज्याला कायदेशीर जो आधार आहे तो मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. माझ्याकडे मी पहिले सांगितले माझ्याकडे मी निकालच घेऊन आलेलो आहे. आणि निकाल तुम्ही म्हणता उच्च न्यायालयाला नाही थांबा, उच्च न्यायालयाला विरोधाला म्हणतात ते म्हणतात हां सांगतो ना काय एक स्टॉप